एके ठिकाणी मी असं म्हटलं की हे सगळं जरी आपण बोलत असलो तरी मी हरितालिकेच्या बाजूने आहे बरं का. हरितालिकेचं व्रत बायकांनी करा. लोक म्हणे बरं झालं बाबा दाभोळकर निदान एक तरी व्रत करावं बायकांनी असं म्हणले. रूढी कर्मकांड परंपरांच्या विरुद्ध बोलणारे. मी म्हटलं हरितालिकेचं व्रत तुम्हाला माहित आहे का? काय व्रत आहे सांगा. तेही कुणाला माहित नसतं. प्रजापिता ब्रह्माची मुलगी पार्वती जन्माला आली, सुंदर होती, उपवर झाली, तिला मुलगं बघणं चालू झालं. पण तिचं असं मत होतं की मी लग्न करणार तर शंकराशीच. आणि शंकर बसलेला होता कैलासावर. तो लग्न करायला अजिबात तयार नव्हता. त्यामुळे पार्वतीने अग्निकुंड पेटवलं आणि स्वतः जीव दिला. पुन्हा दुसऱ्या वेळेला ती प्रजापिता ब्रह्माच्या पोटी जन्माला आली. आणि प्रजापिता ब्रह्माच्या पोटी जन्माला आल्यानंतर पुन्हा सुंदर होती, उपवर झाली, लग्नाची वेळ झाली. प्रजापिता ब्रह्माला चिंता पडली की आता इथं लग्न कोणाशी करायचं. त्रिखंडात फिरणारा नारद त्यावेळी आला. नारदाला त्यांनी विचारलं. आता नारद हा प्रख्यात कळलाव्या म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे नारद असं म्हणाला की बा ब्रह्मदेवा, तुझ्या सुंदर असलेल्या मुलीला पार्वतीला सगळ्या त्रिखंडामध्ये एकच नवरा चांगला आहे, तो म्हणजे शेषशाही विष्णू भगवान. त्याप्रमाणे ब्रह्माने पार्वतीचं लग्न विष्णूशी करायचं ठरवलं. हे कळल्यानंतर मैत्रिणीला घेऊन निघून गेली पार्वती आणि ती जंगलामध्ये गेली. तिने वाळूचं शिवलिंग तयार केलं. तिने शिवाची उपासना सुरू केली. आणि त्यावेळी मोबाईल नसताना देखील कैलासावर करंट गेला की आता असं असं चालू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे शंकर आला आणि मग शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झालं. हे हरतालिकेचं व्रत. म्हणजे हरित म्हणजे वन आणि आली या शब्दाचा अर्थ आहे सखी. सखीला घेऊन वनात जाऊन केलेलं व्रत त्याचं नाव हरितालिका. मग हे व्रत करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे असं दाभोळकर म्हणले. कारण हे व्रत काय सांगतं? काय सांगतं की ज्याच्याशी आपल्याला लग्न करायचंय त्याच्याशी जर लग्न करायला नको असं जर वडील म्हणाले तर स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन घरातनं पळून जाऊन त्याच्याशी लग्न करावं. तसंच पार्वतीने केलं. म्हणजे आपण काय करतो? आपण जी रूढी कर्मकांड परंपरा पाळतो त्याचा आपण अर्थ लावून घेतो का घेत नाही? त्याच्यामुळे आपलं जे शोषण होतं त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय याच्याबद्दल आपण कधीही विचार करत नाही. किंबहुना विचार न करणं हीच गोष्ट आपल्याला योग्य वाटते. आणि म्हणून आपल्याला या सगळ्याचा विचार करायला लागतो की ही जी सगळी रूढी कर्मकांड परंपरा आहेत याच्यामुळे माणसाची जी बुद्धी आहे ती माणसाची बुद्धी सतेज होती का सतेज होत नाही. म्हणजे लक्षात घ्या, ज्याला कोणाला जी रूढी कर्मकांड परंपरा चालवायची ती चालवण्याची या देशाच्या घटनेमध्ये त्याला पूर्ण अनुमती आहे. त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये कुणालाही ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. पण मुद्दा असा आहे की निदान तुम्ही त्याचा कालोचित विचार तरी करणार की नाही. बरोबर आहे ना?